वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे 7 तारीख आणि आज गणपती बसले. तर आज फुल ब्लॉग गणपतीचा होणार, कुठे जाणार आहे आम्ही कुठे नाही ते सगळं बघा. आणि अजून मी रेडी झालेली नाही आहे कारण की टाईम आहे रेडी व्हायला. तर बघा तुम्ही फुल ब्लॉग आणि काय काय होते ते पण बघा. तर आपण खाली जाऊन बघूया काय करताय कोण कोण. चला. तर गाईस स्नेहा बघा कोण बघतोय. तर गाईस पप्पा दिसत नाही. पप्पा कुठे आहे गाईस? मी ब्लॉग चालू केलाय ते मम्मीला माहीत नव्हता. आणि मम्मी बघा, मम्मी पण रेडी नाही झाली अजून. तर मम्मीनी शिरा बनवलेला आहे. तर सांग आपल्याकडे गणपती का नाही? आमच्या इकडे गणपती म्हणजे आमच्याकडे 4 वर्षानंतर गणपती. आमचाच गणपती पण काकांकडे फिरत असतो. पप्पांच्या. हा मग तेच ना, का माझ्या काकांकडे इकडे येईल. तर गाईस अजून काय बोलू. तर गाईस पप्पा गेले आणि गणपतीच्या इथं साईडलाच घर आहे. तर मला लाज वाटते जावं. आमचा अवतार बघा आणि आम्ही चाललेलो आहे. गाईस लाज वाटते. श्लोक किती जण आहेत गाईस? आम्ही आता इथे बसलेलो आहे. आले हो आलो. आणि इकडे तयारी चालू आहे. तेव्हा पप्पा वगैरे काका हे सगळे काका आहेत. तर गाईस तुम्हाला नंतर गणपती दाखवते. आता यांची तयारी झाली की गणपती दाखवणार. आणि लोक इकडे बसलेले आहेत चिंबेमध्ये. आम्ही दोघी इथे बसलेलो आहे. तर गाईज आता घरी आलोय परत. आणि आता पप्पा आणि मी पूजा करायला चाललोय. पप्पा सामान घ्यायला आले. तर आपण घरी जाऊया परत. तर गाईज रेडी झालेलो आहे मी. आणि कशी दिसते नक्की सांगा. आणि फुल लुक कारण की ते लुक दाखवायला कोण नाही. सगळे मेकअप करतात आपली. मी असंच लुक दाखवते बघा. तर गाईज मी हेअरस्टाईल चेंज केली कारण की भुताडकी वाटा होतो. आणि पप्पा बघा, मम्मी बघा. गाईज सेल्फी काढताय पण त्याला जागा भेटत नाही सेल्फी काढायला. आता मुद्दा म्हणून गेले हा बायकोसोबत फोटो काढत नाही. बायकोसोबत नाही. बेडरूममध्ये जावा. ते बेडरूममध्ये गाईज मम्मी बघा. मम्मी किती जाडी वाटते गाईज. आणि इथे 26 टक्क्यांची इथे आरती चाललेली आहे. आमची आरती 12 वाजता होईल. कारण की आमची लास्ट आरती असते असं मम्मी बोलते. सगळ्यांची झाली ना पूर्ण गावातली ना. आमच्या गल्लीमध्ये सगळ्यांची झाली की आमची लास्ट असते. तर गाईज आरती झाली आणि खूप जण असतात आरतीला. तर मला जमलं तर मी घेईन आरतीचं. मला लाज वाटेल गाईज कारण की एवढी माणसं असतील. मारे नाही ना मी. गाईज पप्पा दाखवते. तर गाईज आमच्या इथे रील स्टार आलेला आहे. गायब झाला. गाईज पूरब म्हात्रे रील स्टार इन आवर हाऊस. आणि पप्पांचा काय फोटो संपत नाही अजून.
मी एक पण नाही फोटो काढला तरी तर पप्पाही 10 फोटो काढलं पप्पा. आणि ही फुगलेली आहे परत. गाईज आता आम्ही चालू प्रसाद घेऊन शिरा बनवलेला आहे. तर चला गाईज बघा माझा लुक नंतर दाखवेन. हां दाखवते बघा गाईज लुक माझा. अगं पागल मी ते फिरवतो ना. आलो. हा दे चल. सगळे कपडे घेतलेस लोकांचे. पप्पा पण आलो. आणि चलो गाईज इकडे लोक ढोल प्रॅक्टिस करतायत. गाईज लोक प्रॅक्टिस करतायत त्यांना येत नाही. माझं पण बघा असं गाईज तिथे पाया पडते आता. गाईज यो गाणे वाजवते पियानोवर. पियानो
काहीच बोल. आता आम्ही मंदिरात आलो. ब्लॉक करते वाटते. खाली नाही ठेवले ना ते ठेवलेली खाली ना. नाही ठेवली. हे मला एकदा फोटो पाठव. मस्त काढत होती मगाशी पाहिले मी हिला. नंतर मी तिथं नंबर दे. आरतीचं नाही मी नव्हती काढत. हे ती भक्ती काढत होती भक्ती. मी व्हिडिओ काढले. व्हिडिओ केले ना आरतीचे ते पाठव. चालेल. मला पण काय पाठव. मोठे बाबांना दाखवायला. हा मला धरा. पाच चला. धरा. पकडा. हो चेक केलं 5 जणीचं. देवी तुळजाभवानी आमच्यावर अशीच कृपा तुझी. गाईज भुक्कड जेवायला बसली. 2 भुक्कड. 3रा भुक्कड तिकडे आहे. तेव्हा तिकडं गाईज हा 4था भुक्कड. आणि अण्णा गाईज हे लाजते जाम. दादा जेवढा तर मस्त छान असं ब्लॉक करते सोडते. गाईज पप्पा बघा. हो भात. पप्पा जाऊतान बोलो पप्पा हाय करा. तुम्हाला 34 आमच्या घरातला भुक्कड दाखवतं. गाईज येथील भुक्कड हे बघा. काय पण बोल. जेवून झाल्यावर जेवायला या. भाऊबंदी घरबंदी उत्सव आणि मित्र आज आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. अशा प्रकारे महाप्रसाद खूप सुंदर झालं होतं. त्याच्यामध्ये छोल्यांची भाजी, भेंड्यांची भाजी आणि मिरची ही अप्रतिम होती. आणि लोणच्यामुळे तर अजून टेस्ट आली होती जेवणाला. वरण तर खूपच सुंदर दिसत होतं आणि जेवण खूप मस्त झालेलं आहे. धन्यवाद. तू बोल 2 शब्द काका. जेवण जास्त झालेलं आहे. अजून आता झोप आली. तू बोल. खापला गाईज हा अजून जेवतोय. अजून घ्यावं तळ्यामध्ये. आणि हा फावडा लवर. जीव देऊन देईल. गाईज ब्लॉगर रील स्टार आणि रील स्टार आहे. गाईज जेवायला बसलाय आमच्यासोबत. आमचं एवढं नशीब की याच्यासोबत आम्ही जेवायला बसलोय.
आणि इकडं ब्लॉक करायला सांगितलेलं आहे ते काय केलंय काय माहिती. भाजी राईस हे बघा मी छोल्याची भाजी घेतली, वराने भात, 2 पापड, 2 पुऱ्या आणि मेहबूबा बघा गोल्डन मॅन. हो मग गाईस माझ्या दीदीचा फोन आलेला आहे बघा. चल बाय पकड पकड हे. गाईस आता पप्पा गाणी घेतली. आमच्याकडे कोण आले बघा. आत्या आत्या हाय कर. हाय. गाईज आता आत्या गणपती बघायला आलेली आहे आणि आत्याला ब्लॉग मध्ये घेतलेली आहे मी. आत्या काहीतरी बोल. काय बोलू? माझं गाणी कसं वाटलं सांग. तुझं गाणी एकदम भारी भारी आवडला सगळ्यांना. जेवलीस? जेवलो. चल आता आत्या गणपती बघायला चालली आणि आम्ही पण गणपती बघायला चाललोय. आणि आत्या बघा आता ये बरोबर बरोबर. गाईज आत्या रक्षाबंधनला पण आलेली, ही आत्या आलेली आणि बोरद्याची आत्या आलेली आणि दीदी आलेली, पण ब्लॉग काढलाच नाही मी. छान लय मस्त. हे घेतून साडी गुलाबी गुलाबी दिसलीस नाही. सॉन्ग मधलं बोलते आत्या. बाबू नाही आला.
बाबू नाही कुठं हानशील चालत त्यांना तो गेला तिकडे अच्छा पिंपल पाडला मस्त गाईज आत्याला त्या गाणी दिवस आवडलं. आलतीस ना त्या दिवशी तू 8 वाजता गेलीस मी हो. बैठकीला आलतो जेव्हा बोलवती होती गाडी नाही हो म्हणजे आम्ही गेली. लवकर गेलो 8 वाजता आलो. आता आम्ही निघतोय आत्या इथं आहे आणि आता दरवाजाकडे लावतायत.